Hello friends, today we are going to learn a poem 1.3 Hope is the Thing with Feathers. The poem is written by Emily Dickinson. In this poem, the poet has compared hope with the bird with feathers. होप म्हणजे आशा. माणसाच्या जीवनामध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेली आशा, आशावाद आपण ज्याला म्हणतो. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नसेल तर जीवन निरर्थक आहे. तर माणसाच्या जीवनामध्ये आशेचं काय महत्त्व आहे हे या कवितेमध्ये या कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून या आशेची तुलना त्यांनी एका पक्ष्याशी केलेली आहे, पंख असलेल्या पक्ष्याशी केलेली आहे. म्हणून म्हटलं होप इज द थिंग विथ फेदर्स. आपण कविता बघूया आजची. पेज नंबर 15 तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसतंय. कविता तिथे तुम्हाला वाचायला मिळते. फर्स्ट स्टॅन्झा. होप इज द थिंग विथ फेदर्स. आशा ही पंख असलेली एक गोष्ट आहे. तर पंख असलेली गोष्ट म्हणजे काय असतं? बर्ड असतं, पक्षी असतो. म्हणजे होपची तुलना, आशेची तुलना त्यांनी पक्ष्याशी केलेली आहे. इथं मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे, म्हणजे त्याची उपमाच दिलेली आहे डायरेक्ट. म्हणजे आशा म्हणजेच एक पक्षी आहे, उडणारा पक्षी असं त्यांनी म्हटलं आहे. दॅट पर्चेस इन द सोल. आता इथं पर्च हा एक शब्द आहे, तो लिहून घ्या. पर्चचा अर्थ टू सिट ऑर टू स्टे, वास्तव्याला असणे. दॅट पर्चेस इन द सोल. सोल म्हणजे आत्मा. जसा एखादा पक्षी झाडाच्या फांदीवर आपलं वास्तव्य करतो, झाडामध्ये निर्माण केलेल्या एका ढोलीमध्ये जसा तो आपलं वास्तव्य करतो, त्याचप्रमाणे आशा जी असते ती माणसाच्या आत्म्यामध्ये म्हणजे मनामध्ये तिचं वास्तव्य असतं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये आशा असते, आशेचा किरण नेहमीच असतो. अँड सिंग्स. आणि जसा एखादा पक्षी, द बर्ड विथ फेदर्स, इट सिंग्स, पक्षी गातो. द ट्यून, एखादी चाल, एखादी धून तो गातो. विदाउट द वर्ड्स. पक्षी जो धून गातो त्याला कोणतेही शब्द नसतात. म्हणजे पक्षी हा काही माणूस नाही आहे की एखादं गाणं रचलं आणि त्याला चाल दिली आणि ते गाणं गुणगुणलं, असं पक्ष्याचं नाही आहे. पक्षी त्याच्या स्वरामध्ये गुणगुणत असतो, ती धून गात असतो. आणि ती धून गात असताना त्याला कोणतेही शब्द त्याच्यामागे नसतात. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि तो अजिबात थांबत नाही. गाणं, पक्षी आपलं गाणं कधीच थांबवत नाही. म्हणजे बघा, इथं तुलना केलेली आहे की पक्षी ज्याप्रमाणे झाडाच्या फांदीवर बसलेला असतो सतत, आणि तिथे बसून तो गाणं गात असतो, ज्या गाण्याला शब्द नसतात, आणि ते गायन तो कधीही थांबवत नाही. कोणतीही परिस्थिती येऊ दे, कोणताही ऋतू येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे, परिस्थिती काही असू दे, तसंच माणसाच्या मनामधली आशासुद्धा आहे. ती कायम आपल्या मनामध्ये वास्तव्य करून असते. कधीही ती आशा आपलं जे पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे तो कधीच सोडत नाही. आशा आपलं काम कधीच थांबवत नाही, असा या फर्स्ट स्टॅन्झाचा अर्थ आहे. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. आता इथं गेल या शब्दाचा अर्थ घ्या. गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड असं म्हटलेलं आहे. गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग विंड, वादळ. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. म्हणजे वादळ कितीही मोठं असलं तरीही त्या गाण्याचा आवाज ऐकायला येतो. आणि ते गाणं कसं असतं? मधुर असतं, स्वीट असतं. स्वीटेस्ट म्हणजे कितीही मोठं आता वादळ म्हणजे मोठं संकट आहे,
कितीही मोठं संकट आलं वादळासारखं तरीसुद्धा त्या वादळामध्ये सुद्धा त्या पक्षाचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. म्हणजेच माणसाच्या आयुष्यात कितीही मोठी संकट आली तरीसुद्धा माणसाचं मन, माणसाच्या मनातली आशा ही कधीच धीर सोडत नाही. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. तर सोअरचा अर्थ दिला आहे बघा तिथे, कॉझिंग ग्रेट पेन, म्हणजे वेदनादायक, त्रासदायक. कितीही वेदनादायक ते वादळ असू दे, पक्षी आपलं गायन काही बंद करत नाही. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. अबॅशचा अर्थ दिलेला आहे पहा, मेक अनइझी ऑर मेक कीप क्वाइट, शांत करणे, अस्वस्थ करणे. वादळ कितीही मोठं असलं तरीही त्या पक्ष्याचं गायन काही थांबत नाही, पक्षी अस्वस्थ होत नाही. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, कारण तो आपल्या गायनाने सगळ्यांना वॉर्म, मायेची ऊब देत असतो, आशेची ऊब देत असतो. म्हणजे असं त्यांना सांगायचं आहे की वादळ कितीही मोठं असलं तरीसुद्धा पक्षी गाणं सोडत नाही आणि आपल्या गायनाने तो सगळ्यांना उत्तेजित करतो, आनंदित करतो. तर त्याचप्रमाणे माणसाच्या मनातली आशासुद्धा संकट कितीही मोठं असलं तरीसुद्धा ती आशा आपलं जे काही ठामपणा आहे, आपला जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे ते कधीच सोडत नाही. कोणत्याही परिस्थितीचा त्याच्यावरती असा गंभीर परिणाम होत नाही. संकटातसुद्धा ही आशा आपली साथ कधीच सोडत नाही माणसाची. लास्ट स्टॅन्झा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. हे जे हा जो पक्षी आहे म्हणजे मनातला पक्षी, तो इन द चिलेस्ट लँड, चिल म्हणजे थंड, चिलेस्ट म्हणजे अतिशय थंड, लँड ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे, जसं आपल्याला माहिती आहे काश्मीरमध्ये आहे, हिमाचलमध्ये आहे, अंटार्क्टिका खंडावरती आहे, इतक्या थंड -डिग्रीच्या तापमानातसुद्धा हा पक्षी आपलं गाणं बंद करत नाही. म्हणजे हवामान कितीही प्रतिकूल असू दे, तो आपलं गाणं सोडत नाही. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, आणि जे अनोळखी असा असणारा जो समुद्र आहे, ज्या ठिकाणी वाट सापडत नाही, अशा ठिकाणीसुद्धा, वाट भरकटलेल्या ठिकाणीसुद्धा आता काय करावं अशी निराशा मनामध्ये दाटलेली असतानासुद्धा आशा त्यावर मात करते. येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. एक्स्ट्रीमिटीचा अर्थ टोकाची परिस्थिती, टोकाची परिस्थिती. येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, टोकाच्या परिस्थितीमध्ये देखील, इट नेव्हर आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. क्रम्बचा अर्थ अ स्मॉल पीस, छोटासा तुकडा, ऑफ मी म्हणजे ती आशा जी आहे मनातली ती मला भरपूर उत्तेजित करते, सपोर्ट करते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ती मला मदत करते, पण त्याच्या मोबदल्यात ती आशा माझ्याकडून काहीच मागत नाही, उलट ती मला सगळं भरभरून देते. तर असं या कवितेमध्ये आपल्या माणसाच्या मनामध्ये जी आशा असते ती आशेचं महत्त्व काय आहे ते सांगून दिलेलं आहे. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही संकटं आली, कितीही अडचणी आल्या, कितीही महत्त्वाचे प्रसंग आले, गंभीर प्रसंग आले, तरी माणसानं आपल्या मनातली जी आशा आहे ती आशा सोडता कामा नये. आशेच्या वरती सगळं जग कायम आहे. म्हणजे हिंदीमध्ये एक छान म्हटलं जातं की उम्मीद पे दुनिया कायम आहे, असं म्हणतात की आपण आशा सोडता कामा नये. आपण क्रिकेटमध्ये सुद्धा बघा, अगदी आपण शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पाहत राहतो का, आपल्याला वाटतं काहीतरी चमत्कार घडेल आणि आपण जिंकू. हे शेवटपर्यंत ते बॅट्समन जे आहेत किंवा बॉलर आहेत, खेळाडू आहेत, ती आशा सोडत नाहीत आणि म्हणून ते जिंकतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये, मग ते अभ्यास असेल, खेळ असेल, कोणतेही आपलं काम असेल, प्रत्येक ठिकाणी आशा सोडता कामा नये. कारण आशेच्या बळावरच आपण गंभीर संकटावर, प्रसंगावर मात करू शकतो. असं या कवितेचा अर्थ आहे. तो तुम्ही नीट ऐका, कवितेत समजून घ्या आणि पुढच्या तासाच्या वेळेला आपण याच्यामधलं इंग्लिश वर्कशॉप हे अभ्यासणार आहोत. थँक्यू.